फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण बुद्धिमत्तेमधील कूट प्रश्न हा भाग पाहत आहोत. घ्या प्रश्न. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास श्रावणी पलीकडे सर. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. जर बरोबर नेम मारला तुम्ही तर 5 गुण मिळतात. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. व नेम चुकल्यास 3 गुण कमी होतात. नेम जर चुकला तर 3 गुण कमी होतात. 3 गुण कमी होतात. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक जर नेम लागला तुमचा तर तुम्हाला 5 गुण मिळत आहेत. अचूक जर नेम लागला तर तुम्हाला 5 गुण मिळत आहेत. जर तुमचा नेम चुकला तर 3 गुण कमी होतात. निखिलने 20 वेळा प्रयत्न केले. तेव्हा त्याला एकूण 60 गुण मिळाले. तर त्याचे अचूक किती नेम लागले? किती गुण लागले? पहा पुन्हा एकदा प्रश्न. नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. अचूक जर नेम लागला तर 5 गुण मिळतात. नेम चुकल्यास 3 गुण कमी होतात. नेम जर चुकला तर 3 गुण कमी होतात. निखिलने 20 वेळा प्रयत्न केला तेव्हा त्याला एकूण 60 गुण मिळाले. तर त्याचे किती नेम बरोबर लागले, किती नाम अचूक लागले असा प्रश्न विचारलेला आहे. आता काय होतं पहा, एकदा नेम बरोबर लक्षावरती लागला 5 गुण मिळणार आहेत. नेम जर चुकला तर हे 5 गुण तर तुम्हाला मिळणार नाही आहेत. उलटे तुम्हाला मिळालेतून 3 गुण वजा होणार आहेत. मिळालेल्यामधून 3 गुण वजा होणार आहेत. तर त्याने 20 वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला 60 गुण मिळालेले आहेत. मग त्याचे किती नेम बरोबर लागलेले आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे मग आता तुम्ही म्हणाल की सर 5 गुण म्हणल्यावरती 12 पंचे 60, तर तसं नसतं. हे दिलेला असतो तसा पर्याय. आता इथे कसं सोडवायचं असतं पहा. 20 त्याने प्रयत्न केले, 20च्या 20 अचूक लागले असते तर त्याला किती गुण मिळाले असते? 20च्या 20 प्रश्न त्याचे बरोबर आहेत. 20च्या 20 त्याचे नेम बरोबर लागले तर त्याला जास्तीत जास्त मिळालेले असते 20 गुणिले 5. सगळेच्या सगळे बरोबर. मी त्याला जास्तीत जास्त किती मिळाले असते? 100 गुण मिळाले असते. काय होतं तिथं? नियम काय आहे? बरोबर नेम लागला तर तुम्हाला किती गुण मिळतात? 5 गुण. मग नेम जर चुकला तुमचा, हे 5 गुण मिळणार आहेत का? मग एक नेम चुकला तर काय किती नुकसान होणार आहे तुमचं? एक नेम चुकला तर
हे 5 गुण मिळणार नाहीत. एक नेम चुकला तर 5 गुण हे न मिळणारे, अधिक तुमच्या मिळालेतनं 3 गुण जात आहेत, मिळालेल्यामधून 3 गुण जात आहेत. म्हणजे एक नेम चुकला तर हे 5 मिळत नाहीत आणि मिळालेल्यातनं 3, असे एकूण 8 गुणांचे नुकसान. म्हणजे एक नेम चुकला तर 8 गुणांचे नुकसान होतं त्याचं. मग आपल्याला 8 गुणांचं, एका जर नेम चुकला तर 8 गुणांचं नुकसान होतंय. मग त्याचं नुकसान झालं किती? सगळेचे सगळे लागले असते तर 100 मार्क मिळाले असते त्याला. मग त्याला मिळाले किती? 60च मिळालेत. म्हणजे किती गुणाचं नुकसान झालं त्याचं? 40 गुणांचं त्याचे नुकसान झालेलं आहे. त्याचं नुकसान झालेलं आहे 40 गुणांचे नुकसान झालेलं आहे. मग एक जर नेम चुकला तर किती गुणांचं होतं नुकसान? 8 गुणाचं. मग 40 गुणाचं नुकसान होण्यासाठी किती प्रश्न चुकले असतील? हे कसं काढायचं? 40 भागिले 8. 40 गुणाचं नुकसान झालं भागिले एक प्रश्न चुकल्यावर ते होणारं नुकसान म्हणजे 40 भागिले 8 म्हणजे 8 एके 8, 8 45, म्हणजे 5 नेम काय झाले त्याचे चुकले आहेत. 5 नेम चुकले. मग किती बरोबर आले? त्याने किती वेळा ट्राय केला होता? 20 वेळा. 20 वेळा ट्राय केला होता. त्यातनं चुकले किती? 5 चुकले. म्हणजे किती नेम अचूक लागले? 15 नेम अचूक लागले. ना आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे की किती नेम अचूक लागले? तर 15 नेम अचूक लागले. पहा, पुन्हा एकदा मी हे समजून देतो व्यवस्थित. याचा ताळा पाहू आपण. अगोदर ताळा पाहू, पुन्हा एकदा समजून देतो. पुन्हा एकदा ताळा पाहू. 20 वेळा प्रयत्न केला, 15 नेम बरोबर लागले. मग 15 जणांचे किती मार्क मिळणार? ताळा बघतोय आपण इथे आता. 15 15 नेम बरोबर लागले. 15 गुणिले 5 75 गुण मिळणार आहेत. आता एक नेम चुकला तर किती मिळत? गुण कमी होत आहेत. चुकला तर 3 गुण. मग किती चुकले ती? 15 गुण बरोबर लागले नेम तर चुकले किती? 5. म्हणजे 5 आणि एक नेम चुकला तर 3 गुणाचं नुकसान. म्हणजे 5 गुणिले 3 15 गुण कमी होणार त्याचे. मग किती राहिले? 60 गुण. हा ताळा आहे. हा काय आहे? ताळा आहे. ओके, पुन्हा एकदा पहा, समजून घेऊया आपण की हा प्रश्न थोडासा बुद्धीला चालना देणार आहे, चॅलेंज देणार आहे. पहा, निखिलने 20 वेळा प्रयत्न केला. हे दिलेलं असतं. 20 वेळा प्रयत्न केला की नियम काय आहे? बरोबर नेम तुमचा लागला तुम्हाला 5 गुण मिळणार. नेम जर तुमचा चुकला तर मिळालेल्या गुणामधनं 3 गुणाचं तुमचं कट केले जाणार. तर निखिलने स्पर्धा संपल्या 20 वेळा प्रयत्न केले, त्याला 60 गुण मिळाले. तर किती नेम त्याच्या अचूक लागले किंवा किती नेम चुकले, दोन्ही पद्धतीनं विचारलं जातं. आता आपण काय करायचं? किती वेळा प्रयत्न केला? 20 वेळा. सगळेचे सगळे बरोबर आले असते तर किती मार्क मिळाले असते? 20 गुणिले 5 100 गुण मिळाले असते. आता काय झालं त्याचं? आता ही जी पद्धत असते ही कुठं वापरली जाते? MPSCला, UPSCला या पद्धती मायनस सिस्टीम असते. तर 20 प्रश्न बरोबर 20 नेम अचूक लागले, 100 गुण मिळाले असते. एक नेम चुकला तर नुकसान किती होते त्याचं? तर त्याचे 5 गुण तर मिळतच नाहीत चुकला म्हणून. ते 5 गुण मिळणारच नाही. हे फक्त बरोबर आला तर आणि तरच 5 गुण. आणि चुकला तर काय होतंय? मिळालेतून 3 गुण जातात. म्हणजे एक नेम चुकला तर हे 5 मिळत नाहीत आणि मिळालेतून 3 असे एकूण 8 गुणाचं नुकसान होत आहे. मग त्याचं झालं किती नुकसान? तर 100 गुण मिळायला हवे होते, त्याला मिळाले 60 गुण. म्हणजे 100मधनं 60 वजा केले 40 गुणाचं त्याचं नुकसान होते. मग एक प्रश्न चुकला तर 8 गुणाचं नुकसान. तर 40 गुणाचं नुकसान होण्यासाठी किती प्रश्न चुकावे लागतील? तर 40 भागिले 8 केलं. 5 नेम चुकलेले आहेत. म्हणजे 5 गुण, 5 प्रश्न नेम त्याचे चुकलेले आहेत. मग किती बरोबर आले? 20 वेळा ट्राय केला होता, 20मधनं 5 चुकलेले वजा केले, 15 नेम अचूक लागलेले आहेत. मग याचा ताळा करून पाहूया. 15 नेम अचूक लागले, 15 गुणिले 5 75, म्हणजे 15चे 5 ने त्याला 75 गुण मिळाले. 5 प्रश्न चुकले, एक प्रश्न चुकला तर 3 वजा होता. मग 5 प्रश्नाचे 5 त्रिक 15 वजा झाले. उत्तर किती आलं? 60 गुण त्याला मिळाले. ओके, चला पुढील प्रश्न.
पुढील प्रश्न घ्या. एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात. एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात आणि हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व 15 खेळात भाग घेतला. तेव्हा त्याला एकूण 24 गुण मिळाले. तर विराज किती स्पर्धा जिंकला. आता पहा, या ह्याच्यामध्ये काय नियम आहे. तुम्ही जिंकला तर तुम्हाला मिळतात 4 गुण. जिंकला तर 4 गुण मिळतात. हरला तर हे 4 गुण मिळतच नाहीत, तुमचं 2 गुण कमी करतात. मिळालेमधून 2 गुण कमी. तुम्ही जर भागच घेतला नाही तर जिंकण्याचा बी संबंध नाही, कमी पण नाही. तर जिंकला तर 4 गुण. त्याने 15 स्पर्धेत भाग घेतला. 15 स्पर्धा झाल्या. 15 स्पर्धेमध्ये विराजने भाग घेतला, तेव्हा त्याला 24 गुण मिळाले. तर तो किती स्पर्धा जिंकला असा प्रश्न आहे. आता जर आपण त्याला म्हणलं 15च्या 15 स्पर्धा जिंकला असता तर त्याला किती गुण मिळाले असते. सर्वच्या सर्व 15 स्पर्धेत भाग घेतला आणि सगळ्याच्या सगळ्यात जिंकला असता तर त्याला 15 गुणिले 4 जे 60 गुण मिळाले असते. मी त्याला जास्तीत जास्त किती गुण मिळणार आहेत. 60 गुण मिळणार आहेत. 15 स्पर्धेमध्ये त्याला 60 गुण मिळाले असते. मग जर एका स्पर्धेत हरला तर नुकसान किती होतंय. स्पर्धा हरला तर काय होतंय. हे 4 गुण मिळतात का जिंकलेल्याचे. हे 4 गुण नाहीत मिळत. अधिक हे 2 गुण त्याच्या मिळालेल्या गुणामधनं वजा होतात. म्हणजे एक जर मॅच तो हरला तर 6 गुणांचे नुकसान. एक जर मॅच हरला तर त्याचे 6 गुणांचे नुकसान होतंय. मग त्याचं नुकसान झालं किती. सगळेच्या सगळे बरोबर असते 60 गुण मिळाले असते, पण त्याला मिळालेत किती. प्रत्यक्ष त्याला मिळालेले आहेत 24च गुण. शेवट फायनल जेव्हा निकाल सांगितला तेव्हा त्याला एकूण किती मिळाले गुण. 24. म्हणजे याचं नुकसान किती झालंय. 60मधनं 24 गेले, 36 गुणांचे नुकसान. त्याचं झालंय एकूण 36 गुणाचं नुकसान. मग एक जर स्पर्धा हरला तर 6 गुणाचं नुकसान होतं. मग 36 गुणाचं नुकसान होण्यासाठी तो किती मॅच हरला. मी कसं काढायचं. एकूण जे नुकसान आहे 36 भागिले एका ह्याच्यातलं नुकसान वजा केलं. 36 भागिले 6 म्हणजे तो 6 स्पर्धा काय झालेला आहे. हरलेला आहे. 6 स्पर्धा हरला. आपल्याला काय विचारलंय किती सामना तो जिंकला, किती स्पर्धेमध्ये तो विनर आहे. मग कसं काढायचं. किती स्पर्धेत भाग घेतला होता. 15. 15मधनं हरलेल्या 6 वजा केल्या म्हणजे किती राहिल्या. 9 स्पर्धा तो काय केलं जिंकलेला आहे. 9 स्पर्धा जिंकला. मग याचा ताळा करून बघा.
आता हे 9च्या 9 याच्यामध्ये एकदा जिंकलं की 4 गुण मिळतात. मग याचा ताळा 9 याच्यामध्ये जिंकला म्हणजे 9 गुणिले 4, 9 चोक 36 मार्क त्याला मिळाले. हरला किती? 6. मग 6 हरल्यावर काय होतं? हे 4 तर मिळत नाहीत, हे 2-2 जातात. मग 6 स्पर्धेमध्ये 6 गुणिले 2, 12 गुण त्याचे वजा झाले, म्हणजे त्याच्या हातात किती राहिले? 15 शिल्लक 24 गुण राहिले. म्हणजे उत्तर काय येणार आहे? किती स्पर्धा जिंकला? 9 स्पर्धा जिंकला, हे उत्तर आहे. अगदी सोपं असतं, फक्त याची मांडणी लक्षात आली पाहिजे, किंवा याचं पर्यायावरनं गेला तरी तुम्हाला चालू शकतं. पर्यायावरनं या पद्धतीनं पर्यायकट पद्धत वापरली तरी तुम्हाला चालेल. या प्रश्नांना पर्यायकट पद्धत देखील वापरणं जास्त सोयीस्कर असतं, ज्याद्वारे आपल्याला लगेच पटकन सोडवता येतं. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. अचूक उत्तराला 2 गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. तेजस्विनीने 100 प्रश्नांपैकी 80 प्रश्न सोडवले. तेजस्विनीने 100 प्रश्नांपैकी 80 प्रश्न सोडवले, तेव्हा तिला एकूण 142 गुण मिळाले. तेव्हा तिला एकूण 142 गुण मिळाले. तर तेजस्विनीचे किती प्रश्न बरोबर आले? तर तेजस्विनीचे किती प्रश्न बरोबर आले? तर या स्पर्धा परीक्षा UPSC वगैरे असतात ना, या परीक्षांमध्ये ही मायनस सिस्टीम असते. तुम्ही बरोबर प्रश्न सोडवला, तुम्ही JEEची परीक्षा द्या, मायनस सिस्टीम आहे. ॲडव्हान्सची द्या, मायनस सिस्टीम आहे. UPSC द्या, मायनस सिस्टीम आहे. नीटला वगैरे नाही आहे, नीटला नाही आहे मायनस सिस्टीम. काही परीक्षांना नसते, आपल्या CETला नाही आहे, पण JEEला वगैरे आहे. त्यामुळे मायनस मार्क पडतात मुलांना मायनसमध्ये मार्क पडतात, कारण याची माहीत नसते पद्धत, त्यामुळे तो परिणाम होतो. तर काय झालं, एका तेजस परीक्षेमध्ये अचूक उत्तराला 2 गुण. तुम्ही जर अचूक सोडवलं, बरोबर उत्तर सोडवलं तर 2 गुण, चुकलं तर 1 गुण वजा, चुकलं तर 1 गुण वजा होतो. आता 100 गुणाची प्रश्नपत्रिका 100 प्रश्नाची होती. आता हिने तेजस्विनीने हे 100चे 100 प्रश्न सोडवले का? नाही. मग तिनं सोडवले किती? 80 प्रश्न. 80 प्रश्न सोडवलेत. मग या 20 प्रश्नाचं काय? या 20 प्रश्नाचा काही संबंध नाही. या 20 प्रश्नाचा काही संबंध नाही. हे सोडवलेत नाहीत, त्यामुळे यात मायनस होणार आहे का? आपलं काय मायनसची सिस्टीम आहे. बरोबर सोडवले 2 मार्क, चुकीचा सोडवला तर
मिळालेल्या मार्कातनं एक वजा करणार ते. पण तुम्ही जर सोडवलाच नाही तर तुम्हाला देण्याचा बी प्रश्न येत नाही, वजाही करण्याचा प्रश्न येत नाही. मग तेजस्वीनं ते डोकं चालवलं. ज्या प्रश्नांची येतात ना तेवढीच उत्तरं सोडवली. जे प्रश्न येत नाहीत त्याच्यामध्ये मार्क जायला नको म्हणून तिने सोडवले नाहीत. त्याचे मला मार्क पण नको आणि मला ते चुकला तर माझे वजा पण व्हायला नको. मग तिनं 80 प्रश्न सोडवले. मग तिला जास्तीत किती मार्क मिळाले असते? 80 दुने 160च मार्क मिळाले असते. 80 गुणिले 2 160 मार्क तिला मिळाले असते. जास्तीत जास्त 160 मार्क म्हणजे गुण तिला मिळाले असते. का 100 दुने 200 झाले असते? नाही. का नाही झाले? का तिनं हे 100वरचे 20 प्रश्न सोडवलेच नाही. 100चे 100 सोडवले असते तर जास्तीत तिला 100 गुणिले 2 200 मिळाले असते. मग तिनं जे सोडवले त्याच्याशीच हे निगडीत गणित आहे. त्यामुळे जे सोडवले नाहीत ते धरायचे नाहीत. मग सोडवले किती? 80 प्रश्न. मग 80 प्रश्नापैकी सगळेच्या सगळे बरोबर आले असते तर तिला जास्त मार्क मिळाले असते किती? 160. एक प्रश्न चुकला तर नुकसान किती होते? एक प्रश्न चुकला तर नुकसान किती आहे? हे 2 गुण तर मिळत नाही आहेत. एक प्रश्न चुकला तर हे मिळण्याचे 2 गुण मिळत नाही आहेत आणि एक गुण आपल्यामधला जातो. मी 3 गुणांचे नुकसान. एक प्रश्न चुकला तर 3 गुणांचे नुकसान. 3 गुणांचे नुकसान. आता तिचं किती झालंय नुकसान हे पण काढूया. एक प्रश्न चुकला तर 3 गुणाचं नुकसान. मग आता तिला मिळाले किती गुण मिळालेले आहेत? 142 गुण मिळालेले आहेत. म्हणजे तिचं नुकसान कितीचं झालेलं आहे? जास्तीत तिला किती मिळाले असते? 160 मिळाले असते. त्यातनं तिला मिळालेत 142च. म्हणजे शून्यातनं जात नाहीत. 10तनं 2 गेले 8, 6तनं 5 गेले 1. 18 गुणांचे नुकसान झालेलं आहे. तिचं किती गुणाचं नुकसान झालं आहे? 18 गुणांचे नुकसान झालेले आहे. मग तिचं किती प्रश्न चुकले? एक प्रश्न चुकला तर 3 गुणाचं नुकसान. मग 18 गुणाचे नुकसान होण्यासाठी किती प्रश्न चुकायला हवेत? तर 18/3. इथे काय करायला पाहिजे? 18/3 म्हणजे 3 × 18. 3 × 1 = 3, 3 × 18 म्हणजे 6 प्रश्न काय झालेत? चुकलेत. 6 प्रश्न चुकले. मग किती बरोबर आले? तिनं किती सोडवले होते? 80 सोडवले होते आणि त्यातनं 6 चुकले. म्हणजे तिचे प्रश्न बरोबर किती आले? 80 - 6 म्हणजे 74 प्रश्न बरोबर आले. 74 प्रश्न बरोबर आलेले आहेत. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. आता याचा ताळा करून पाहूया की आता जे वरचे 20 प्रश्न तिनं सोडवले नाहीत त्याचा काही संबंध येत नाही. तिने 74 प्रश्न बरोबर 80 प्रश्न सोडवले. त्यातले 74 बरोबर आले तर 74 दुने तिला किती मार्क मिळाले असते? 74 गुणिले 2 2 चौक 8, 7 दुने 14, 148 मार्क मिळाले असते. मग तिचे चुकले किती? 6 प्रश्न. मग एक प्रश्न चुकला तर 1 मार्क जातोय. मग 6 प्रश्नाचे 6 गुणिले 1 6 मार्क वजा झाले. मी तिला किती मिळाले? 142. बरोबर आहे का? आहे बरोबर. म्हणजे हा ताळा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. चला पुढे. 50 प्रश्न असलेल्या गणिताच्या स्पर्धेत, ही स्पर्धा परीक्षा आहे गणिताची, गणित प्रावीण्य वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये 50 प्रश्न असलेल्या गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत 50 प्रश्न असलेल्या गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 3 गुण दिले जातात. बरोबर उत्तराला 3 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कापले जातात. 2 गुण कापले जातात म्हणजे काय? 2 गुण कट केले जातात. चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कापले जातात
अमेयने त्या परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले. अमेयने त्या परीक्षेत सर्वच्या सर्व गुण सोडवले. तेव्हा त्याला अमेयने त्या परीक्षेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले. तेव्हा त्याला 120 गुण मिळाले. तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? पहा, 50 प्रश्नाची परीक्षा आहे. 50 प्रश्नाची. प्रश्न बरोबर आला 3 गुण मिळतात. बरोबर प्रश्न आला 3 गुण. प्रश्न चुकला तर 2 गुण वजा. 2 गुण मिळालेल्यामधून 2 गुण वजा होतात. त्याने 50च्या 50 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला मिळालेले आहेत मार्क 120 गुण मिळालेत. मग त्याचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत किंवा किती प्रश्न चुकलेले आहेत, दोन्ही पद्धतीने येतो. ही माहिती दिलेली आहे. आता आम्हीने 50च्या 50 प्रश्न सोडवले, 50च्या 50 बरोबर आले असते तर त्याला किती मिळाले असते मार्क? सगळेच्या सगळे बरोबर आले असते तर 150 गुण. जास्तीत जास्त त्याला जास्तीत जास्त 150 गुण मिळाले असते. का 150 पेक्षा जादा मिळाले असते? नाही. जसं इथे मागाशी बघितलं आपलं तेजस्विनीने 80 प्रश्न सोडवले. 80तून 160 तिला जास्ती 200 मिळाले नसते, कारण तिने जे सोडवलेच नव्हते. मग हिने सगळेच्या सगळे सोडवले, सगळेच्या सगळे बरोबर आले असते तर त्याला जास्तीत जास्त आमेला 150 गुण मिळाले असते. 150 गुण मिळालेले नाहीत. तिला मिळालेले आहे, आमेला मिळालेले आहेत 120च गुण. सगळेचे सगळे 50च्या 50 बरोबर सोडवले असते तर 150 गुण मिळाले असते. मग एक प्रश्न चुकला तर त्याचं नुकसान किती होतं आहे? आमेला 3 गुण तर हे मिळतच नाहीत. प्रश्न चुकल्यामुळे हे 3 गुण मिळत नाहीत. आणि चुकला म्हणून जे मिळाले त्यातनं 2 गुण वजा होतात. म्हणजे एक प्रश्न चुकला तर 5 गुणांचे नुकसान. एक प्रश्न चुकला तर 5 गुणांचे नुकसान होत आहे त्याचं. मग आमेचं नुकसान झालं किती? आमेचं नुकसान झालेलं आहे 150, त्याला मिळालेले आहेत 120, म्हणजे 30 गुणांचं नुकसान. म्हणजे त्याचे 30 गुणांचे नुकसान झालेलं आहे त्याचं. आणि मग 30 गुणाचं नुकसान, एक प्रश्न चुकला तर 5 गुणाचं नुकसान होतं. मग 30 गुणाचं नुकसानासाठी किती प्रश्न चुकायला हवेत? मग 30 भागिले 5 करायला हवं. 5 सक 30, 5 एके 5, 5 सक 30, म्हणजे 6 प्रश्न त्याचे काय झालेले आहेत? चुकलेले आहेत. मग किती प्रश्न बरोबर आले? 6 प्रश्न चुकले. म्हणजे बरोबर किती आले? त्याने सोडवले होते किती? 50 प्रश्न सोडवले होते. 50मधनं 6 प्रश्न चुकले, म्हणजे बरोबर किती आले? 44 प्रश्न अचूक आलेले आहेत. 44 प्रश्न बरोबर आलेले आहेत. याचा ताळा करून पाहूया. 44 प्रश्न बरोबर, एका प्रश्नाला 3 गुण, म्हणजे 44 गुणिले 3 त्याला किती मिळाले असते मार्क? 44 गुणिले 3 म्हणजे किती? 44 प्रश्नाचे 3 चौक 12, 2 आजच्या लेख 3 चौक 12 आणि 1 13, 132 गुण मिळाले. आता चुकले त्याचे 6 प्रश्न. एक प्रश्न चुकला तर 2 गुण वजा होतात. मग 6 प्रश्न चुकले तर 6 गुणिले 2 12 गुण वजा होणार. म्हणजे त्याच्या हातात किती राहिले शिल्लक? 120 गुण राहिलेले आहेत. हे प्रश्न अजून कुठे येतात? व एक माणूस कामाला लावला, तो जर कामावरती आला तर त्याला रोज 50 रुपये पगार दिला जातो. तो जर कामावरनं त्याने खडा केला, गैरहजर राहिला तर त्याच्या मिळणाऱ्या पगारातनं 20 रुपये कट केले जातात. मग त्याने 15 दिवस काम केलं, मग एवढा पगार निघाला, मग तो किती दिवस गैरहजर होता किंवा किती दिवस हजर होता, अशा पद्धतीनेही प्रश्न येतो. म्हणजे हे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात.
धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढील भागामध्ये.